राम राम शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची मानली जाणारी नाफेड कांदा खरेदी या प्रक्रियेला आता नाफेडकडून सुरुवात ही झालेली आहे. तर मित्रांनो, आता नाफेडकडून काय सुरुवात झालेली आहे, काय नेमकी प्रक्रिया असणार आहे, याबाबत सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी ही समोर येत आहे. केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत नाफेड आता महाराष्ट्रात कांदा खरेदीसाठी सज्ज झालेला आहे. नाफेडने काल 27 एप्रिल 2026 रोजी एक अधिकृत नोटीस प्रसिद्ध केली आहे. यानुसार महाराष्ट्रातील कांदा उत्पादक पट्ट्यात कांद्याची खरेदी, प्रतवारी आणि साठवणूक करण्यासाठी नाफेड आता स्थानिक सहकारी सोसायट्यांची नेमणूक करणार आहे. मित्रांनो, या निर्णयाचे महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूयात. कांदा खरेदीला वेग हा येणार आहे. नाफेडने सोसायट्याकडून अर्ज मागवल्यामुळे आता प्रत्यक्ष कांदा खरेदी प्रक्रियेला लवकरच सुरुवात ही होईल. यामध्ये राज्यातील नोंदणीकृत सहकारी संस्था आता शेतकऱ्याकडून कांदा खरेदी करून तो सरकारी गोदामापर्यंत पोहोचण्याचे काम हे करणार आहेत आणि कांद्याची प्रतवारी करून योग्य भाव देण्याचा सरकारचा प्रयत्न या योजनेतून दिसून येत आहे. तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी नेमका काय फायदा याचा असणार आहे, तर ज्या भागात बाजार समित्यामध्ये भाव कमी आहेत तिथे नाफेडची खरेदी सुरू झाल्यामुळे बाजारभावात सुधारणा होण्याची शक्यता आहे. सोसायट्यांची नेमणूक प्रक्रिया सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी आपल्या जवळील खरेदी केंद्राच्या अपडेटवर लक्ष ठेवणे आता आवश्यक आहे. म्हणजेच मित्रांनो, आपल्या लक्षात आलं असेल की आता नाफेडने काल एक अधिकृत नोटीस प्रसिद्ध केलेली आहे आणि यानुसार महाराष्ट्रातील कांदा उत्पादक पट्ट्यात कांद्याची खरेदी, त्यानंतर प्रतवारी आणि साठवणूक करण्यासाठी नाफेड आता स्थानिक सहकारी सोसायट्यांची नेमणूक ही करणार आहे आणि नाफेडच्या अधिकृत वेबसाईटवरती याची नोटीस ही आलेली आहे, ती आपण पाहिलेली आहे. तर मित्रांनो, आपले काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका. नाफेडची कांदा खरेदीबाबत आपण दरवर्षी पाहत आहोत, त्याचा शेतकऱ्यांना नेमका किती फायदा हा होतो, तर इतर लोकांना त्याचा नेमका किती फायदा होतो, आपलं नेमकं काय मत आहे, सरकारपर्यंत आपलं काय नेमकं मत पोहोचवायचं आहे, मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये आपण ते नक्की मांडा. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.